नमस्कार शेतकरी बांधवांनो. सप्टेंबर 2025च्या अतिवृष्टीपुरानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1356 कोटीची मदत मंजूर केली आहे. कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळणार व ती मदत कशी मिळणार हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता व्हिडिओ सुरू करूया. तर आपण जे वृत्त बघणार आहे ते महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र या वृत्तपत्रातील आहे. सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पूरग्रस्त जिल्ह्यासाठी 1356 कोटींची मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील. सप्टेंबर 2025मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील 21,66,198 शेतकऱ्यांच्या 16,681.21 हेक्टरवरील बाधित पिकांच्या मदतीसाठी 1356 कोटी 30,22,000 रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्विकास मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील 11,113 शेतकऱ्यांच्या 4,219.28 हेक्टरवरील बाधित पिकांच्या मदतीसाठी कोटी 29,03,000 रुपये. कोल्हापूर जिल्ह्यातील 5,860 शेतकऱ्यांच्या 1,696.36 हेक्टरवरील बाधित पिकांच्या मदतीसाठी 3,18,00,000 रुपये. बीड 8,06,513 शेतकऱ्यांच्या 6,44,918.55 हेक्टरवरील बाधित पिकांच्या मदतीसाठी 577 कोटी 78,92,000 रुपये. धाराशिव 4,04,656 शेतकऱ्यांच्या 3,11,291.23 हेक्टरवरील बाधित पिकांच्या मदतीसाठी 292 कोटी 49,22,000 रुपये. लातूर 4,15,492 शेतकऱ्यांच्या 23,06,628.99 हेक्टरवरील बाधित पिकांच्या मदतीसाठी 202 कोटी 38,19,000 रुपये. परभणी 4,39,297 शेतकऱ्यांच्या 2,85,853.78 हेक्टरवरील बाधित पिकांच्या मदतीसाठी 245 कोटी 64,49,000 रुपये. नांदेड 83,267 शेतकऱ्यांच्या 32,073.02 हेक्टरवरील बाधित पिकांच्या मदतीसाठी 28 कोटी 52,37,000 रुपये. मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले, नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हा स्तरावरूनच दिली जाणार आहे. त्यामुळे शासन स्तरावर प्रस्ताव पाठवण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यांना मदत त्वरित व कार्यक्षम पद्धतीने वितरित होईल. तर अशी महत्त्वाची अपडेट होती. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.